दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते घेत असतो, त्याचा अनालिसिस करत असतो. आजचा आपला प्रश्न प्रदूषकांची यादी आहे आणि त्याचे परिणाम आहेत त्याच्याशी संबंधित आहे. एकीकडे प्रदूषके दिलेली आहेत आणि दुसरीकडे प्रदूषकांचे परिणाम दिलेले आहेत. आता यामध्ये प्रदूषके कोणकोणते आहे? पाण्यातील फॉस्फेट खते, हवेतील मिथेन, पाण्यातील कृत्रिम अपमार्जके, हवेतील नायट्रोजन ऑक्साईड. दुसरीकडे त्याचे परिणाम दिलेले आहेत. परिणामामध्ये पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते, आम्लपर्जन्य, जागतिक तापमान वाढ आणि अन्नतिरेक किंवा सुपोषण अशा पद्धतीने प्रदूषके आणि परिणाम दिलेले आहेत. आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आता साहजिक गोष्ट आहे, पाण्यातील फॉस्फेट खते आहेत ते सुपोषण वाढवतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 शी जोडी लागणार आहे. त्याच्यानंतर हवेतील मिथेन आहे, जागतिक तापमान वाढवण्यासाठी कारणीभूत आहे आणि पाण्यातील कृत्रिम अपमार्जके आहेत, प्रामुख्याने पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढवतात आणि हवेतील नायट्रोजन ऑक्साईड आहे तर हे आम्लपर्जनासाठी कारणीभूत असतात. अशा पद्धतीने आपण बघतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 4, 3, 1, 2. ऍडिशनल गोष्टी तुम्हाला सांगते. आम्लपर्जनासाठी प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आहे आणि नायट्रिक आम्ल आहे. सल्फ्युरिक आम्लाला आपण H2SO4 असं म्हणतो आणि नायट्रिक आम्लाला आपण HNO3 असं म्हणतो. आम्लपर्जनासाठी कारणीभूत असतात. आणखी इथे एक टर्मिनॉलॉजी विचारलेली आहे, अन्नतिरेक किंवा सुपोषण म्हणजे नेमकं काय? तर बघा, पाण्यावर हिरवा थर जो आपल्याला दिसतो अल्गीचा किंवा शेवाळाचा वेगवेगळा थर आपल्याला पाण्यामध्ये दिसतो, तो कशामुळे झालेला असतो? सुपोषणमुळे झालेला असतो. त्याच्यामुळे नेमकं काय होते, पाण्यामध्ये नायट्रोजन खते आहेत किंवा फॉस्फेट खते आहेत मोठ्या प्रमाणात असतात. मग ते द्रव्य पाण्यात गेल्यावर शेवाळाची वाढ मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे अल्गी तिथे जास्त प्रमाणात उगवते. मग त्याच्यामुळे काय होते, विरघडलेला जो काही ऑक्सिजन आहे पाण्यातला तो कमी कमी होत जातो, म्हणून बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड वाढते आणि इथे मासे असतात, त्या माशांचा दम घुटमळतो आणि असं जे पाणी आहे ते दुर्गंधीयुक्त असते आणि वापरण्यास योग्य राहत नाही. अशा पद्धतीने पाण्यामध्ये सुपोषण होते, म्हणजे पाण्यामध्ये पोषक द्रव्य जातील, मग पाण्यात ते गेल्यानंतर शैवालाची वाढ होईल, ऑक्सिजन कमी होईल, जलप्रदूषण वाढेल. यालाच आपण सुपोषण किंवा युट्रोफिकेशन असं म्हणतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे. यावर आधारित प्रिव्हियस क्वेश्चन सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण डेली एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. आपली पूर्ण सिरीजच आहे, यामध्ये तुम्हाला सगळे PYQ मिळणार आहे. माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम आहे ते जॉईन करू शकता, स्पर्धा विश्व ऑफिशियल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.